नमस्कार मंडळी, विचार करा की तुमच्या दारामध्ये साक्षात ब्रह्मांड नायक उभा आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय, थांबा हा जरा, माझं काम चालू आहे. ऐकायला कदाचित हा उद्धटपणा वाटेल, पण भक्त पुंडलिकासाठी तो त्याचा अढळ आत्मविश्वास होता, त्याची कर्तव्यनिष्ठा होती. ही कथा म्हणजे आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला मिळालेला एक मास्टर क्लास आहे, ज्यातून खरं तर आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. शिकण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे रिअल लाईफ देवाला ओळखता यायला हवं. फक्त पोथ्या वाचल्या, पारायण केली, तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या की देव भेटतो का? खरं सांगायचं तर देव दगडाच्या मूर्तीमध्ये अडकलेला नाहीये. तो देव आपल्या आई वडिलांच्या सुरकुतलेल्या हातांमध्ये आहे. तो देव तुमच्या जोडीदाराच्या सोबत उभं राहण्याच्या जिद्दीमध्ये आहे. देव शोधण्या कशाला जाशी डोंगर दऱ्या अन काशी, देव शोधण्या कशाला जाशी डोंगर दऱ्या अन काशी, घरातल्या त्या माय बापात देव नांदतो तुझ्या पाशी. मंडळी, तुम्ही तुमच्या माणसांसाठी सगळं करण्यामध्ये इतके व्यस्त असता की देवाला स्वतःहून तुमच्या भेटीला यावंसं वाटतं. हेच खरं अध्यात्म आणि हाच खरा धर्म. दुसरी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रायोरिटीज सेट करता यायला हव्या. पुंडलिकाच्या दारामध्ये साक्षात विठुराया उभे होते, पण पुंडलिकाने वडिलांचे पाय चेपण्याला म्हणजेच आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. मंडळी, आयुष्यामध्ये कितीही मोठं ग्लॅमर असो किंवा डिस्ट्रॅक्शन जरी समोर आलं तरी आपण आपल्या मूळ जबाबदारीपासून विचलित होता उपयोगाचं नाहीये. आपलं करिअर, आपलं कुटुंब आणि आपलं कर्तव्य हाच आपला विठुराया असायला हवा. तिसरा शिकण्यासारखा महत्वाचा मुद्दा म्हणजे विटेसारखं स्थैर्य. विठुराया कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे आणि हे स्थैर्याचं प्रतीक आहे. आयुष्य कितीही धावपळीचं असो, समस्यांचा पाऊस पडत असो, स्वतःच्या तत्वांवर विटेसारखं ठाम उभं राहता आलं पाहिजे आपल्याला. कटेवरी हात अन विटेवरी पाय, कटेवरी हात अन विटेवरी पाय, सांगतो विठ्ठल डगमगतोस काय. जेव्हा जेव्हा ही कथा मला आठवते तेव्हा मला वाटतं की ऍटिट्यूड असावा तर तो पुंडलिकासारखा. म्हणजे देवासाठी वीट भिरकावणं हा खरं तर अपमान नव्हता, तो एक कॉन्फिडन्स होता. माझं सध्या चालू असलेलं काम जास्त महत्वाचं आहे, तेव्हा थांबा थोडा वेळ, असं देवाला सांगण्याची ताकद फक्त प्रामाणिक कष्टातच असते. आपले कष्ट प्रामाणिक असतील तर साक्षात नशिबाला सुद्धा आपल्या दारात वेटिंगवर थांबावं लागतं. चला तर मग आपणही आपल्या कर्तव्याची वीट रचूया आणि आपल्या कामातून विठुरायाला प्रसन्न